नमस्कार. तर आता प्रतीक्षा संपलेली आहे शेतकऱ्यांची. बघा, तो दिवस अखेर आता उगलेला आहे. बघा, शेतकऱ्यांना जवळपास 30 ते 35 हजार हेक्टरी पीक विमा आता मिळणार आहे. बघा, आत्ताचीच अपडेट आहे. महाराष्ट्राची आगळीच आहे. पीक विमा मंजूर या ठिकाणी झाला होता, परंतु शेतकऱ्याला पीक विमा मिळत नव्हता. आता हा पीक विमा शेतकऱ्याला मिळणार, परंतु बघा, या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही. तर कोणत्या शेतकऱ्याला पीक विमा मिळणार नाही? शेतकरी मित्रांनो, आत्ताची सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे. तर बघा, तुम्हाला काही काम देखील करावं लागणार आहे. तर तुम्हाला हे अनुदान या ठिकाणी ही जी काय रक्कम आहे शासनातर्फे दिली जाणार आहे पीक विमा तर ही तुम्हाला मिळण्यासाठी एक काम करावं लागणार, तेव्हा तुम्हाला पीक विमा मिळणार. बघा, तर रक्कम कमी नाही आहे. रक्कम जवळपास 35 ते 36 हजार रुपये हेक्टरी रक्कम तुम्हाला तुमच्या खात्यावर या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे. बघा, 35 ते 36 हेक्टरी असं तुम्हाला या ठिकाणी प्रत्येकजण सांगतं, पण खरी रक्कम बघा किती येणार आहे तुम्हाला. 29,500 ही तुम्हाला खरी रक्कम तुमच्या खात्यावर जमा होणार आहे. बघा, तुम्ही आतापर्यंत ऐकलं असेल 35-36 हजार जे काय हेक्टर आहे हे तुमच्या खात्यावर जमा होणार. तर असं काही नाही शेतकरी मित्रांनो, खरी माहिती बघा, फक्त या ठिकाणी 29,500 रुपये अशी तुम्हाला या ठिकाणी रक्कम तुमच्या खात्यावर या ठिकाणी जमा होणार आहे. तर ही सर्वात मोठी या ठिकाणी अपडेट आता या ठिकाणी आलेली आहे शेतकरी मित्रांनो. तर बघा, आता नेमकं शेतकऱ्याला काय करायचं आहे, काय आहे अपडेट. बघा, व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्ही व्हिडिओ सोडून गेला तर तुम्ही या ठिकाणी या पीक विम्यापासून वंचित देखील राहू शकता. बघा, थोडा तर व्हिडिओ आहे 4-5 मिनिटाचा, ते जर तुम्ही पाहिला तर तुम्हाला पीक विमा निश्चित तुमच्या खात्यामध्ये मिळून जाणार आहे, कारण सरकारने यामध्ये अटी शर्तीचा वापर या ठिकाणी केलेला आहे. चला तर मग सविस्तर अपडेट या ठिकाणी पाहूया. बघा, शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. यंदा हंगामासाठी पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे, मात्र या योजनेचा नियमांमध्ये काही बदल अटी शर्ती घालण्यात आलेल्या आहे. बघा, ज्या शेतकऱ्यांसाठी तिची बाब ठरू शकतात, नवीन नियमांसाठी काही शेतकरी विम्याच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. पीक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी एक मोठा आधार असते, विशेषतः निसर्गाच्या तडाख्यामुळे नुकसान झाल्यास. परंतु आता बदलत्या अटी आणि शर्तीमुळे ही योजना काही प्रमाणात त्रासदायक शेतकऱ्याला ठरणार आहे. तर लगेचच्या ठिकाणी अटी आणि शर्ती बघा, कोणत्या शेतकऱ्याला पीक विमा मिळणार. बघा, तर मग या ठिकाणी जो काय खरीप हंगामाचा पीक विमा आहे, बघा 2022 ते 2024च्या वर्षामध्ये काही भागांमध्ये सुमारे 2,87,00,000 रुपये या ठिकाणी मंजूर झालेले आहे. बघा, शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. बघा, खरीप 2023साठी 181 कोटी रुपये बघा, तर हे सरकारने निधी या ठिकाणी मंजूर करून दिलेला आहे आणि काही निधी पीक विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांना मिळणार आहे. बघा, रकमी 2023-24साठी 63 कोटी रुपयांचा निधी मंजूर. बघा, खरीप 2024साठी 23-24साठी बघा 2,308 कोटी रुपये हे आतापर्यंतचे सर्वाधिक नुकसान भरपाईचे प्रमाण आहे, जे दर्शवत आहे की गेल्या वर्षी शेतकऱ्यांना किती मोठा अपघात सहन करावा लागणार आहे. बघा, एकूण 2,852 कोटी रुपये इतकी प्रचंड रक्कम या ठिकाणी मंजूर करण्यात आली आहे. ही रक्कम प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाल्यावर शेतकऱ्यांना अधिक या ठिकाणी खुशी म्हणजे की अधिक उत्साहपणा बघा अधिक या ठिकाणी शेतकऱ्याला खुशी या ठिकाणी जाणवणार आहे. इतकी रक्कम या ठिकाणी शेतकऱ्याला मिळणार आहे. बघा, जवळपास 35 ते 36 अशा ठिकाणी तुम्हाला सर्व यूट्यूबर सांगतात, तर आपल्याला त्याबद्दल बोलायचं नाही. खरी जी काय रक्कम आहे ही शेतकऱ्याला 29,500 रुपये या ठिकाणी हेक्टरी मिळणार आहे. तुम्हाला जर 2 हेक्टर शेत असेल तर बघा तुम्हाला किती या ठिकाणी रक्कम जवळपास मिळणार आहे. तर बघा, या निर्णयाचा फायदा बघा सुमारे 64 लाख शेतकऱ्यांना होणार आहे. महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक जिल्ह्यातील शेतकरी यामध्ये समाविष्ट आहे. बघा, विशेषतः मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळ भागातील शेतकऱ्यांना बघा या पीक विम्याचा भरपूर या ठिकाणी फायदा मिळणार आहे. ही अति प्रचंड रक्कम अशी शेतकऱ्याच्या खात्यावर मिळणार आहे. तर नेमकं कधी मिळणार तेही सांगणार आहोत. आणि बघा, सर्वात महत्त्वाचा पॉईंट, तुम्हाला जे काही काम करायचे आहे ते जर तुम्ही कामच जर केले नाही तर तुम्हाला एकही रुपये पीक विमा मिळणार नाही, म्हणजे की तुम्ही वंचित देखील राहू शकता.
बघा तर मग पैसे मिळण्याची प्रक्रिया काय आहे, कसे शेतकऱ्याला प्रश्न पडलेले आहे. बघा तर आता मोठा प्रश्न हा आहे की ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात नक्की जमा कधी होणार. बघा सरकारी अधिकाऱ्यांनुसार बघा ह्या महिन्याच्या अखेरीपर्यंत, बघा या महिन्याच्या अखेरीपर्यंत म्हणजे की आता ही जी काय तारीख आहे बघा, तर ह्या महिन्याची जी काय शेवटची डेट आहे त्या डेटला रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. म्हणजे की बघा जवळपास आता एप्रिल महिना सुरू आहे, तर एप्रिल महिन्याचा जो काय शेवटचा आठवडा आहे या शेवटच्या आठवड्यापर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे. ही सर्वात मोठी अपडेट आहे शेतकरी मित्रांनो. बघा तर मग महत्त्वाचं म्हणजे की ज्या शेतकऱ्यांनी आधीच पीक विमा भरला आहे आणि त्यांच्या पिकांचे नुकसान झाल्याचे नोंदणी आहे त्यांच्या खात्यात ही रक्कम आपोआप जमा होईल. बघा ज्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी ऑनलाईन अर्ज केला होता, जी काय नोंदणी केली होती, बघा त्या शेतकऱ्यांनी आपले बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर यांचे तपशील अद्ययावत असल्याची खात्री करावी, जेणेकरून पैसे मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही. तर बघा नेमकं आता ही रक्कम किती मिळणार हे तर तुम्हाला माहीतच आहे. ही रक्कम जवळपास 35 ते 36 हजार ही मिळू शकते असे तुम्हाला सर्वजण सांगतात, परंतु खरं म्हणजे की बघा ही रक्कम फक्त 29,500 रुपये मिळणार आहे. तर मग नेमकं शेतकऱ्याला असं कोणतं काम आहे की जे करायचं होतं, तर बघा तेही आपण आत्ताच्या ठिकाणी सांगितलं. बघा ज्या शेतकऱ्यांनी आधीच पीक विमा भरला आहे त्यांच्या खात्यामध्ये पीक विमा आपोआप जमा होईल. बघा शेतकऱ्यांनी आपले बँक खात्याचे क्रमांक, आधार क्रमांक, KYC पूर्ण या ठिकाणी बरोबर करून घ्यावे, तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पीक विमा मिळणार आहे. बघा तुमची जर KYC तुटलेली असेल तर लवकरात लवकर KYC करा, म्हणजे की ही रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यास कोणतीही अडचण येणार नाही. आता प्रश्न असा आहे महत्त्वाचा की अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मिळण्यासाठी काही असे काम आहे का जे शेतकऱ्याला खरंच करायचे आहे. तर बघा एक काम आहे की जे की तुम्हाला कोणीच यूट्यूबवर सांगणार नाही. बघा शेतकऱ्याने पीक विमा अनुदान खात्यामध्ये मिळण्यासाठी बँक खात्याची माहिती अद्ययावत ठेवणे. बघा शेतकऱ्यांनी त्यांच्या बँक खात्याची माहिती अद्ययावत ठेवावी. बँक खात्याची या ठिकाणी तपशील अपूर्ण असल्यास अनुदान मिळण्यास विलंब होऊ शकतो. बघा तर बँक खात्याची जी काय तपशील आहे ही अपूर्ण असल्याच्या ठिकाणी तुम्हाला अनुदान मिळण्यास काही उशीर देखील लागू शकतो. त्यामुळे सर्वात महत्त्वाचे तुमचे बँक खाते नीट तपासा. बँक खाते आधार कार्डशी संलग्न करावे. बघा जर नसेल तर पैसे तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा होणार नाही. जर तुमच्या या ठिकाणी आधार लिंक नसेल तर बघा आधार लिंक असेल तर थेट तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. बघा तर तिसरी महत्त्वाची बातमी आहे शासकीय पोर्टल. बघा शासकीय पोर्टलवर नोंदणी, शेतकऱ्यांनी संबंधित शासकीय पोर्टलवर नोंदणी करावी आणि त्यांची माहिती अद्याप ठेवावी. हे तुम्हाला दुसरे कोणते यूट्यूबवर सांगणार नाहीत, जे की आपण तुम्हाला सांगतो. हे काम जर केले तर तुम्हाला सर्व जे काय आहे हे हेक्टरी मिळून जाईल. चौथं काम म्हणजे की कागदपत्रे तयार ठेवणे. आता बघा तुम्हाला कोणकोणते कागदपत्रे तयार ठेवायचे. बघा तुमचे आधार कार्ड तुमच्याकडे असणारच, परंतु या ठिकाणी बघा जसं की 7/12/8 बघा पेरणी प्रमाणपत्र, जमीनचा नकाशा, इतकं सर्व तुम्हाला तयार ठेवायचं आहे. तुम्हाला कसलीच अडचण या ठिकाणी येणार नाही. बघा पीक विमा कार्यालयाशी संपर्क साधणे. बघा कोणत्याही शंकेसाठी जर तुम्हाला काही शंका असेल पीक विमा मिळण्याबाबत, तर बघा तुम्ही जे काय तुमचं पीक विमा कार्यालय आहे येथे तुम्ही संपर्क साधू शकतात. तर शेतकरी मित्रांनो करतो दिवस उजाड आहे. शेतकऱ्यांसाठी आता आनंदाचे दिवस आहे, कारण शेतकऱ्याला हेक्टरी जवळपास 29,000 ही मिळणार आहे. बघा चुकीच्या अफवांवर विश्वास ठेवू नका की हेक्टरी जवळपास 36-40 हजार मिळणार, असं काही नाही. 29,500 रुपये हेक्टरी शेतकऱ्यांना मिळणार. तर ही सर्वात मोठी अपडेट आहे शेतकरी मित्रांनो. तर ही आजची आहे अपडेट. धन्यवाद.